नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसने काढला मोर्चा। राज्य शासनाने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात आज पनवेल शहरमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पायी मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला। पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरेश केनी, लतीफ शेख, लीला कातकरी, डॉक्टर अमित दवे, अमित लोखंडे, राकेश जाधव, सुरेश पाटील, सुधीर मोरे यांच्यासह शेकडो त्रस्त ग्राहक सहभागी झाले होते। त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या, तसेच गॅसची दरवाढ रद्द करा अशी मागणीही केली। सदर मोर्चा हा प्रांत कार्यालयापर्यंत नेण्यात आला। यावेळी निवेदन देताना पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगितले की शासनाने गॅसची दरवाढ केली आहे ती सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे। यामुळे गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई दाखवून 3 ते 4 हजाराला सिलेंडर ब्लॅकने विकले जात आहेत। यासाठी शासनाने भरारी पथक नेमून संबंधितावर कारवाई करणे अशी मागणी त्यांनी केली। तर नगरसेवक हरेश केनी यांनी सुद्धा मोदी सरकारचा निषेध करून गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल बंद पडली आहेत, यातून महागाई वाढणार आहे व कित्येकांच्या उद्योगधंद्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।